आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहे पण आले हा जो व्हिडिओ आहे पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं, बीट मॉड्यूल आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. थोडं ते खाली स्क्रोल करायचं, एक ऑप्शन येऊन जाईल एक्स्ट्रा कॉडूच्या, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली ह्यावरती क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओमधल्या ज्या बीट आहेत जिथून बदलते तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचं. पहिली बीट बघायची आपले कुठे चेंज होते, इथे चेंज होत आहे इथून स्प्लिट करू. ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते इथे चेंज होत आहे, तर सिम्पली इथून स्प्लिट करू. हा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे. तर सिम्पली इथून पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करा. ह्याची पुढची बघूया. ओके, ते चेंज होते तर इथून त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत नाहीच आहे. कट केल्यानंतर जे पण ह्या बीट आहेत कट केले त्यामध्ये इथून आपल्या फोटो ॲड करायचे, वेगवेगळे सर्व फोटो इथून ॲड करायचे बीटनुसार. तर पहिली जी बीट आहे त्यावरती क्लिक करा, खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून जे तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा. अशा वेळेला 2 बोटाने सेट करायचं आहे. सेम परत दुसऱ्या बीटपाशी रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून ॲड करत न्यायचे. ॲड केल्यानंतर सिम्पली पहिले इंजुटायचे, इथून बॅक करायचं. ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे इमोजी पेंज दिलं इथून ॲड करा. हे जे पेंज आहे इथून आपल्याला शेवटपर्यंत नाही काय. तर आता मी काय करतो, सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच. तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो इथून आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत. घेतल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. व्हाईट फ्लॅशचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून अप्लाय टोलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला आउटमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लिंक हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला लोड और फ्लॅश हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधलाच ब्लिंकचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधलाच पेस क्रॉसचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे आपल्या त्या फोटोला आपल्याला आहे ना कांबोमधला प्लांडमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला ना कांबोमधला प्लांडमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कांबोमधलाच झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इथून सिम्पली कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला ब्लिंक ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला क्यूब ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला रेक्टँगल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आउटमधला स्प्लिट ब्लिंक 2 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्प्लिटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या इनमधला होरिझॉन्टल ब्लरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला झूम क्लिपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला नॉईस वेबचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कांबोमधला प्लांडमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कांबोमधला प्लांडमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिले इंजुट यायचं आहे. इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे गर सिक्रेट आणि इथून हा जो पहिला इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असते पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला आहे ना सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला सेकचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इंटेन्सिटी 20 ठेवायची, स्पीड 20 ठेवायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथं तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.